या कार्यक्रमाची सुरुवात एका फारसी कवितेनं करण्याचा मोह मला होतो. कारण आपली भूमिका आणि ती कविता साधारण सुसंगत आहे. आपल्या भूमिकेला ती पूरक अशी आहे. त्या दोन कविता आहेत. त्या पहिल्या कवितेचा पहिला कडवा जो आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो. अमीर खुसरोंची ती कविता आहे. अमीर खुसरो त्या कवितेमध्ये म्हणतात, काफिरे इश्कम मन मुसलमानी मरा दरकार निस्त, हर रग मान तार गश्ता हाजत जुन्नार निस्त, आज सरे बालीने मन बरखेज है नादा तबीब, दर्द मंद इश्क रा दारो बखैर दीदार निस्त, आशिकान दोस्त रा ब कुफरो ईमा कार निस्त, खल्क मी गोयत के खुसरो बूत परस्ती मी कुनत, आरे आरे मी कुनत बा खल्को दुनिया कार निस्त. खुसरो म्हणतात की इश्काचा मी काफिर आहे. मला मुसलमानीशी काही घेणं देणं नाही, मला कोणत्याही धर्माशी काही सरकार नाही, संबंध नाही. प्रेमाच्या वर जग उभा आहे. प्रेमामुळेच माणसं एकत्र येऊ शकतात. प्रेमच माणसांना जोडून ठेवू शकतं. जर या एका गोष्टीसाठी मला कोणी प्रेम नावाच्या भूताचा म्हणजे मूर्तीचा पूजक ठरवत असेल तर मी व्हायला तयार आहे. त्यासाठी कुणी मला काफिर म्हणत असेल तर मी खुशी खुशी काफिर व्हायलाही तयार आहे. कारण मी इश्काचा पुजारी, असं खुसरोंचं म्हणणं आहे. खुसरोंचं भारतावर विशेषतः दिल्लीवर प्रचंड प्रेम होतं. खुसरो ज्यावेळेस दिल्लीच्या बाहेर जायचे त्यावेळेस 2 दिवसांपेक्षा जास्त ते बाहेर राहू शकत नव्हते. खुसरोंची भारताविषयीची भूमिका, भारताविषयीची त्यांची मतं याच्याविषयी प्रचंड लिखाण झालेलं आहे. मला खुसरोंच्या भारताविषयीच्या भूमिकेतली एक कविता प्रचंड आवडते आणि ती मी जिथे जिथे जातो ती वाचून दाखवतो. मी अनेकदा थोडीशी अतिशयोक्ती करून असंही म्हटलं काही ठिकाणी की ते भारताचं पहिलं सच्च राष्ट्रगीत आहे, पहिला राष्ट्रगीत आहे किंवा पहिला राष्ट्रगान आहे. त्याच्यामध्ये खुसरो काय म्हणतात? खुसरो म्हणतात, हस्त मेरा मौलिद व मावा वतन, हिंद ही माझी जन्मभूमी आणि माझा देश आहे. किश्वरे हिंद बहिष्ट भर जमीन, पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग असेल तर तो भारतातच आहे, तो भारतातच आहे. दीज रसूल आमदाय कोईज मरा दीन. कारण भारतावर मी का प्रेम करतो? कारण माझ्या धर्मानं मला सांगितलंय की ज्या वतनामध्ये तुझा जन्म होतो त्या वतनावर तू प्रेम केलं पाहिजे. त्याच्या पुढे खुसरो माणसांमध्ये भेद करणाऱ्या आणि माणसांचा देश असलेल्या भारतामध्ये धर्मद्वेष पसरवणाऱ्या लोकांना विनंती करतात. ते म्हणतात, बलू शुद्ध दुई आज सरे तुर्क व हिंदू के हिंदुस्तान बा खुरासा एके खुद. खुसरो म्हणतात की भारत हा माणसांचा देश आहे, त्याला माणसांचा देश राहू द्या. त्याच्यामध्ये हिंदू आणि मुसलमान अशी भेदाची भिंत तुम्ही उभी करू नका, त्यामुळे या देशाचं वाटोळ होईल. आणि ही कविता आजच्या परिस्थितीसाठी खूप महत्वाची वाटते मला. यातून खरं तर आदर्श घेतलं पाहिजे आपण. कुठल्या शतकातली ही साधारणतः 14व्या शतकाच्या अखेरीस लिहिली गेली आहे. नाही, सॉरी, 15व्या शतकाच्या आणि 16वं शतक सुरू झाल्यानंतर खुसरोंचं निधन झाले. तर आत्ता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा जो विषय आहे इतिहास लेखन आणि इतिहास लेखनाच्या विविध प्रवाहातून निर्माण झालेल्या समस्या किंवा इतिहासाचं जे सांप्रदायिकीकरण आहे त्या सांप्रदायिकीकरणातून निर्माण झालेल्या समस्या आणि ते सांप्रदायिकीकरण कोणत्या मूल्यांवर, तत्वांवर झालं त्याची थोडीशी आपण चर्चा करूयात. सर्वात आधी भारतीय इतिहास म्हणण्यापेक्षा भारतीय इतिहास हा खूप जुना आहे. फार तर आपण त्याला मध्ययुगीन इतिहास असं म्हणूया. मध्ययुगीन इतिहासाविषयी सांप्रदायिक विचारधारेकडून किंवा सांप्रदायिक इतिहास लेखन पद्धतीकडून, त्या शास्त्राकडून जी मतं मांडली जातात, जो आरोप केला जातो त्याच्यामध्ये एक आरोप असा आहे की भारतातल्या मुसलमान राज्यकर्त्यांनी किंवा बाहेरून आलेल्या मुसलमान राज्यकर्त्यांनी प्रचंड धर्मांतरं केलेली आहेत, मंदिरं पाडलेली आहेत, प्रचंड अत्याचार केलेले आहेत. धर्मांतर, मंदिरं पाडणं आणि अत्याचार अशा 3 टप्प्यांमध्ये सांप्रदायिक इतिहास लेखन उभं राहिलेलं आहे. आता आपण 3ही टप्पे समजून घेऊया. पहिला टप्पा जो आहे धर्मांतराचा, धर्मांतरं ही कशी झालेली आहेत, कुणाची झालेली आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. धर्मांतरं ही राज्यकर्त्यांकडून किती झाली? तर आजच्या मुसलमान कम्युनिटीची लोकसंख्या पाहता माझं असं मत आहे व्यक्तिगत, 0.5% ही धर्मांतरं ही राजकीय नाही आहेत. राजकीय धर्मांतरांचं प्रमाण जे आहे
0.5% देखील नाही आहे. आणि स्वतः हे जे राज्यकर्ते होते, मुसलमान राज्यकर्ते, हे इस्लामचे प्रतिनिधी कधीच नव्हते. इस्लामशी यांना काही देणं घेणं नव्हतं. हे इस्लामचेही प्रतिनिधी नव्हते आणि शोषित भारतीय मुस्लिम समाजाचे देखील ते प्रतिनिधी अथवा नेते नव्हते. त्याची अनेक कारणं आहेत. धर्मांतरं जर यांनी केली असती किंवा धर्माशी हे एकनिष्ठ राहिले असते तर त्यांनी शोषितांच्या पक्षपाती राजकारणाला बळ दिलं असतं. त्यांनी कधीही शोषितांचं राजकारण उभं केलं नाही. त्यांनी जे राजकारण उभं केलं ते सामंतांचं राजकारण उभं केलं, सरंजामी वर्गाचं राजकारण उभं केलं. फार तर त्याला असं म्हणता येईल की उच्च वर्गाचं राजकारण त्यांनी उभं केलं आणि आपल्या राजकारणाला बळ मिळावं म्हणून पुरोहितशाहीला आपल्या समर्थनार्थ त्यांनी राबवून घेतलं. आता याची अनेक उदाहरणं सांगता येतील की हे लोक धर्मनिष्ठ असते तर यांच्या इतिहासामध्ये धर्माच्या विरोधात केलेल्या अनेक कृतींचे दाखले संदर्भ आढळलेच नसते. ज्या औरंगजेबाला जिंदा पीर वगैरे म्हटलं जातं त्या औरंगजेबाचा आजोबा जो आहे जहांगीर, त्याच्या आयुष्यातली एक अतिशय महत्त्वाची आणि आजच्या परिस्थितीमध्ये अशी विचित्र अशी वाटणारी एक घटना आहे. जहांगीरला दररोज जवळपास एक बादलीभर दारू लागायची. संध्याकाळपर्यंत ती बादलीभर दारू तो प्यायचा आणि दररोज एक डुक्कर मारून आणून डुकराचं मांस तो खायचा. तर हा नित्यक्रम आहे, त्याचा दिनक्रम आहे. हा जहांगीर दररोज डुकराचं मांस खातोय, दारू पितोय. हा जहांगीर त्या औरंगजेबाचा आजोबा आहे ज्या औरंगजेबाला इस्लामचा सच्चा प्रतिनिधी सांप्रदायिक इतिहास लेखनाच्या प्रवाहाकडून ठरवलं जातं. तर हा जहांगीर डुकराचं मांस खातोय, दारू पितोय. तर कालांतराने हा त्याचा दिनक्रम जो आहे सुरूच आहे. मध्यंतरी रमजानचा महिना सुरू होतो. रमजानचा महिना सुरू झाल्यानंतर शाही मौलवी जहांगीरला भेटायला येतात आणि त्याला अशी विनंती करतात की तुमचं जे राज्य आहे ते राज्य मुसलमानांच्या खांद्यावर उभं आहे आणि तुम्ही निदान रमजानच्या महिन्यात तरी दारू पिणं सोडा आणि डुकराचं मांस खाणं बंद करा, कारण त्यांच्या भावना दुखावल्या जातात. जर त्यांच्या भावना दुखावल्या तर ते विद्रोह करतील. मग जहांगीर त्यांचा सल्ला मान्य करतो, शाही मौलवींचा. डुकराचं मांस खाणं थांबवतो. 1 दिवस जातो, 2 दिवस जातात, 3 दिवस होतात. तिसऱ्या दिवशी त्याला काही चैन पडत नाही. तो आपल्या एका मित्राला बोलवतो. मित्राला बोलवून म्हणतो की मी शाही मौलवींच्या सल्ल्याने 3 दिवस थांबलो, पण आत्ता काही माझ्याच्याने शक्य नाही. मला डुकराचं मांस खावं लागेल किंवा त्याच्यासाठीचा पर्याय शोधावा लागेल. तर तो मित्र म्हणतो की इस्लाममध्ये राहून तरी तुला हा पर्याय काही उपलब्ध होणार नाही. तू एक काम कर, ख्रिश्चन धर्मामध्ये सूट आहे, तू ख्रिश्चन धर्म स्वीकार. मग जहांगीर खुश होतो, कारण त्याला डुकराचं मांस खायचं आणि दारू प्यायची आहे. तो म्हणतो आत्ताच्या आत्ता तू जा, पाद्र्याला बोलव, मी ख्रिश्चन धर्म स्वीकारतो. हा औरंगजेबाचा आजोबा आहे आणि याच्यासोबत याचे 4 पुतणे देखील दारू पितात. ती जी पार्टी होते दररोजची, त्या पार्टीतले जे सहभागी आहेत ते त्याचे 4 पुतणे आहेत. त्या 4 पुतण्यांनाही तो बोलवतो आणि सांगतो की अशी आनंद वार्ता, आपण ख्रिश्चन धर्म स्वीकारूया आणि दररोज आपण डुकराचं मांस आणि दारू पिऊयात. तर ते पुतणेही तयार होतात. एवढ्यात ही वार्ता जी आहे ती शाही मौलवींना समजते. शाही मौलवी लगबगीनं राजमहालाकडे येतात आणि जहांगीरला भेटतात. अरे तुम्ही काय अनर्थ करायला चाललाय? तुम्ही जर असं केलं तर बख्तियार खिलजी वगैरे या लोकांच्या जशा हत्या झाल्या तशी तुमची हत्या होईल, तुम्हालाही मारलं जाईल, तुम्हालाही रजिया सुलतानासारखं संपवलं जाईल. तुम्ही असं काही इस्लामला आव्हान वगैरे देऊ नका. जर दिलात तर तुमचं राज्य मुघल वंश पूर्णतः भारतातून संपून जाईल. तर तो म्हणतो ठीक आहे, हा सल्ला मला मान्य आहे, मी काही ख्रिश्चन धर्म स्वीकारत नाही. तो ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याच्या त्या प्रक्रियेला थांबवतो. थांबवल्यानंतर त्याचे पुतणे म्हणतात की बादशाह तू आहेस, प्रॉब्लेम तुझा आहे, आमचा प्रॉब्लेम नाही आहे, आम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारतो. मग तो पादरी येतो. पादरी आल्यानंतर हे लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारतात आणि हे 3ही जे पुतणे आहेत त्या 3ही पुतण्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. तैमूर्स नावाचा जो पुतण्या होता त्याचं नाव डॉन फिलिप ठेवलं गेलं. बैसंगर नावाचा जो पुतण्या होता त्याचं नाव डॉन कार्लोस ठेवलं गेलं आणि होशंग नावाचा जो पुतण्या होता त्याचं नाव डॉन हेनरिक ठेवलं गेलं. आणि ही धर्मांतरं झाली. धर्मांतर झाल्यानंतर या धर्मांतराच्या आनंदामध्ये त्यांचा काका औरंगजेबाचा आजोबा जहांगीर आग्रा शहरामध्ये हत्तीवरून त्यांना साखर वाटली. इथे धार्मिक कट्टरता, धर्माचं प्रतिनिधित्व, धर्माची मूल्य, त्याच्याविषयीची एकनिष्ठता कुठे कुठे नाही, काहीही संबंध नाही. हे लोक सरंजामी होते.
सामंत वर्गाचं राजकीय प्रतिनिधित्व करत होते. त्या सामंत वर्गाच्या आयशो आरामाचं ते प्रतिनिधित्व करत होते. त्याच्यासाठी ते वाटेल ती किंमत मोजायला तयार होते. त्यांना धर्म वगैरे काही काही अडचणी नव्हत्या. त्यासाठी या अशा घटना अनेक घडल्या, अनेक.